तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल की TCS 40,000 फ्रेशर्सला हायर करते 2025 मध्ये आणि शेवटचे एक 8 ते 10 दिवस राहिले आहेत रजिस्ट्रेशनसाठी. सो लास्ट डेट काय आहे, त्यानंतर एक्झामची डेट काय आहे आणि TCS कंपनीचा होल रिव्ह्यू आपण करणार आहोत की ती TCS कंपनी कशी आहे, वर्क कल्चर आज कसं आहे, प्रोफाईल कशी आहे, हाईक किती देते, पॅकेज किती देते. सो आपण हे आज इन डिटेल आपण डिस्कस करूयात TCS बद्दल. सो असेच व्हॅल्युएबल व्हिडिओसाठी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. इन डिटेल व्हिडिओ मी तुम्हाला सांगणार आहे आणि दाखवणार पण आहे की तुम्हाला कसं रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि काय, आणि मी त्या सगळ्या URLs वगैरे पण डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. सो TCS सगळ्यांना माहीत असेल वन ऑफ द मोस्ट लार्जेस्ट एक एम्प्लॉईज आहे तिथे अशी एक कंपनी आहे. आपण असं पण म्हणू शकतो की वन ऑफ द लार्जेस्ट ती कंपनी आहे IT इंडस्ट्रीमध्ये. ओव्हरऑल इंडियामध्ये किंवा ओव्हरऑल कंट्रीमध्येच खूप जास्त स्प्रेड झालेली वन ऑफ द टॉप मोस्ट IT कंपनी आहे आणि टॉप कंपनी आहे. सो TCS ही एक सर्व्हिस बेस आहे. सो टाटाच्या अंडर येते. टाटाचे खूप सारे सगळ्यांना माहिती आहे, सांगायची गरज नाही आहे की त्यांचे खूप सारे इंडस्ट्रीमध्ये त्यांचे बिझनेस असेल किंवा काय. कंपनीबद्दल जर बघायला गेलं की ते फ्रेशर्सला जेव्हा हायर करता तेव्हा मेजरली ते ॲज अ सिस्टीम इंजिनियर म्हणून ते काय करता, हायर करता. किंवा कधी कधी असं असतं की ते एक सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून पण हायर करता किंवा असिस्टंट इंजिनियर म्हणून पण ते हायर करता ॲज अ ट्रेनी. आणि त्याला 3 मंथ्स 6 मंथ्स ट्रेनिंग दिल्यानंतर त्यांच्यानंतर ते जसं जसं त्यांचा एक्सपिरियन्स वाढेल तसं त्यांचे प्रोग्रामिंग स्किल्स वगैरे बघून त्यांना प्रोफाईल दिले जाते. कल्चरचं जर म्हणलं झालं तर TCSचा कल्चर एकदम म्हणजे चांगला आहे. त्यानंतर तिथे तुम्हाला जिम प्रोव्हाइड केलं जाते. त्यानंतर तुमचं तिथे कॅफेटेरिया आहे. त्यांचा कॅम्पस खूप छान आहे आणि वर्क कल्चर पण खूप छान आहे. जसं की माझे फ्रेंड सर्कल आहेत किंवा तुम्ही डायरेक्टली गुगलवरती त्यांचा ग्लासडोरवरती फीडबॅक वगैरे पण बघू शकता. तर वर्क कल्चर खूप छान आहे TCSचं. सगळ्यात इम्पॉर्टंट जॉब सिक्युरिटी TCS कधीच फायर करत नाही. त्यांची आतापर्यंतची हिस्ट्री आहे की ते जॉब सिक्युरिटीला म्हणजे प्रायमरी ठेवता. जॉब सिक्युरिटी खूप जास्त आहे TCSमध्ये. कारण आतापर्यंत तर म्हणजे मी नाही, अजून तुम्ही कुठे पण सर्च करा किंवा तुम्हाला फ्रेंड सर्कलमध्ये पण विचारू शकता, TCS कधीच फायर करत नाही. सो जॉब सिक्युरिटी खूप जास्त आहे. आणि वर्क आता जे सांगतात ते सांगता की वर्क रिलॅक्सेशन आहे, जास्त प्रेशर नाही आहे. बट हे पण डिपेंड अपॉन मॅनेजर आणि प्रोजेक्टवरती हे डिपेंड राहतं. सगळ्यात इम्पॉर्टंट ॲन्युअल हाईकचं आहे. त्याच्यामध्ये जी हाईक होते TCSमध्ये ती बँडनुसार होते. बँड A, बँड B, बँड C. बँड A म्हणजे एकदम टॉप परफॉर्मर आहे आणि त्यांची हाईक अशी 8% to 12% पर्यंत होते. बँड Bमध्ये जर असाल तुम्ही तर तुमची 6 to 8% पर्यंत तुमची हाईक होऊ शकते आणि तुम्ही बँड Cमध्ये असाल तर तुमची 4 to 6% अशी हाईक होऊ शकते ॲज पर त्यांचे जे एम्प्लॉईज आहेत त्यांच्याकडून मी रिव्ह्यू घेतला त्यानुसार. त्यानंतर हेल्थ आणि वेलनेसमध्ये त्यांचा इन्शुरन्स जो आहे तो तुमच्यासाठी आणि तुमच्या फॅमिलीला ते प्रोव्हाइड करता. जो तुमचे डिपेंडंट आहेत त्यावरती ते प्रोव्हाइड करता. त्यानंतर लाईफ आणि ॲक्सिडेंटल इन्शुरन्स आहे तो पण आपल्याला प्रोव्हाइड करतो. ओव्हरऑल जर आपण बघायला गेलं की आपलं प्रोफाईल, तुमचं पॅकेज, तुमचं वर्क कल्चर, कंपनी कल्चर, जिम, कॅफेटेरिया, रिलॅक्सेशन झोन किंवा अजून त्यांचं जॉब सिक्युरिटी, इन्शुरन्स, हे सगळ्या ज्या पॉलिसी बघितल्या ना तर TCS त्याचमुळे वन ऑफ द टॉप मोस्ट IT कंपनीमध्ये मानले जाते. हां, त्यामध्ये एक फीडबॅक आहे फक्त. हा मला म्हणजे जो मी घेतला त्यामुळे मला फीडबॅक हा वाटला की तुमची जी ऑन अँड ॲव्हरेज हाईक आहे ती खूप कमी होते. सॅलरी आणि हाईक ही कमी होते. बट जर तुम्हाला TCS जॉईन करायचं असेल तर तुम्ही जास्त पॅकेज घेऊन तुम्ही जॉईन केलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला हाईकचं नाही आणि 2-3 वर्ष तुम्ही त्या पॅकेजवरती तुम्हाला 5 ते 10% जरी वाढले तरी तुम्ही 2-3 वर्ष सर्वाईव्ह करू शकाल. असं पॅकेज घेऊन तुम्ही TCS जॉईन करू शकता. त्यानंतर आपण इम्पॉर्टंट पार्ट येऊ. जो 40,000 त्यांची जी न्यूज आहे की हायरिंग करतायत स्टुडंट. सो जे फायनल इयरला आहेत आता 2024मध्ये 2024-25 मध्ये ज्यांचं एज्युकेशन होणार आहे, फायनल होणार आहे, त्यांच्यासाठी ते आता म्हणजे जे फायनल इयरला जर तुम्ही असाल तर तुम्ही ते अप्लाय करू शकता. आणि त्यानंतर आपण काय सिलेबस आहे, काय कट ऑफ आहे, फ्री आहे, पेड आहे त्यांची एक्झाम. ती जी एक्झाम आहे TCS NQT ही एक्झाम आहे. त्यामध्ये 2 आहेत, एक आहे फ्री आणि एक आहे पेड.
फ्रीमध्ये काय करतात ते की जे पण कॉलेजबरोबर त्यांचं टाईप आहे त्यांच्याबरोबर काय करतात ते आधी त्यांची एक्झाम वगैरे ती कंडक्ट करतात. आणि दुसरं आहे की ते पॅन इंडिया म्हणजे जे पूर्ण इंडियामध्ये कुणी पण ॲप्लाय करू शकतं ते पण तिथे ॲप्लाय करू शकता. आणि ह्या जर समजा इकडे तुम्हाला कुठं एक्झाम द्यायला कुठं चान्स नाही भेटला किंवा काय म्हटलं तर त्यांच्यामध्ये ते पेड आहे 1000 देऊन तुम्ही पेड करू शकता. आणि त्याचा क्रायटेरिया ऑलमोस्ट काय ते 2 वर्षासाठी आहे. तुम्ही 2 वर्ष तुम्हाला एक सर्टिफिकेट का तुम्हाला एक रजिस्ट्रेशन ID काहीतरी भेटतो तो 2 वर्ष व्हॅलिड असतो. सो 2 वर्षामध्ये तुम्ही ते कधी पण एक्झाम देऊन किंवा एक्झाम तुम्ही देऊ शकता असं आहे. आणि त्याचा जो सिलेबस आणि टाईम जर बघितला तर त्याचा जर सिलेबस बघितला तर आपण न्यूमेरिकल ॲबिलिटीज आहेत, वर्बल ॲबिलिटीज आहेत, रिजनिंग आहे, त्या पण पार्ट ए आणि पार्ट बी मध्ये आहे. सो पार्ट ए मध्ये न्यूमेरिकल, वर्बल आणि रिजनिंग ॲबिलिटी हे चेक केलं जातं. आणि पार्ट बी मध्ये ॲडव्हान्स क्वांटिटिव्ह एक्झाम, रिजनिंग आणि ॲडव्हान्स कोडिंग. तर हे पार्ट 2 मध्ये चेक केलं जातं. आणि ह्यांचे एक सेक्शन आहे की याला 25 मिनिट, 25 मिनिट, 30 मिनिट असं टोटल करून त्याला 180 190 मिनिट्स टोटल एक्झाम आहे ती. जर तुमचं न्यूमेरिकल, वर्बल, रिजनिंग जर स्ट्रॉंग असेल तर तुम्ही ऑलमोस्ट तुम्ही अप्लाय केलं पाहिजे. त्यानंतर ते जर तुमचं पार्ट 1 झालं तर तुमचं जर पार्ट 1 जर समजा तुमचा एकदम ओके असेल तर तुम्ही ॲडव्हान्स क्वांटिटीमध्ये एक्झामला जायला पाहिजे. रिजनिंग, ॲडव्हान्स कोडिंग जर तुम्हाला IT मध्ये जॉब करायचं तर कोडिंग खूप इम्पॉर्टंट आहे. सो कोडिंगकडे पण तुम्ही थोडंसं लक्ष दिलं पाहिजे. सो बेसिक ऑफ कोडिंग केली तरी पण चालेल. आणि हे सगळं झाल्यानंतर जे इंटरव्ह्यूची प्रोसेस असते की त्यामध्ये तुमचं कॉम्प्युटर फंडामेंट चेक केलं जातं, DSA चेक केलं जातं, मॅनेजर राऊंड होतो आणि त्यानंतर HR राऊंड होतो आणि त्यानंतर तुम्ही जॉईन करू शकता. सगळ्यात इम्पॉर्टंट तुम्हाला ह्या लिंक्स वगैरे आणि कुठं कसं अप्लाय करायचं ते आपण इन डिटेल बघूयात आता. ही जी वेबसाईट आहे सो ही वेबसाईट मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक मी पाठवतोच. ही त्यांची ऑफिशियल वेबसाईट आहे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस. ओके. सो तुम्ही जर यांच्या होम पेजवरती आलात, करिअरमध्ये जर आला तुम्ही तर TCS करिअर आणि TCS इंडिया करिअर ह्या जर टॅबच्या अंडर आलात तुम्हाला तर डायरेक्टली तुम्हाला इथे टोटल जे पण आहे त्यांचं TCS NQT फ्रेशर्स हायरिंग फॉर इंजिनिअरिंग कॅन्डिडेट्स. सो जे पण आता इंजिनिअरिंग करताय किंवा काय त्यांचा जो क्रायटेरिया आहे तो पण क्रायटेरिया त्यांनी दिला आहे की कोण कोण कॅन्डिडेट अप्लाय करू शकतं. तुम्ही ते डायरेक्टली बघू शकता. TCS NQT इज ओपन फॉर कॅन्डिडेट परसुईंग बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी, BTech, BE, MTech, ME, ओके, MCA, MSc, MES हे सगळेजण अप्लाय करू शकता. त्यानंतर इथे त्यांचा इन डिटेल टेस्ट एलिजिबिलिटी सगळं दिलेलं आहे. क्वालिफिकेशन तुमचं काय असणार आहे, तुमचे पर्सेंटेज काय असणार आहे, तुमचं बॅकलॉग आहे का, ATKT आहे का, एक्सटेंडेड एज्युकेशन आहे का, ब्रेक आहे, तुमचा गॅप आहे का, कोर्स टाईप, ओके, जेवढे पण आहे तुमचं एज किती, वर्क एक्सपिरियन्स किती, तर टोटल ह्याच्यामध्ये इथे आहे. त्यानंतर हायरिंगचा जो काही क्रायटेरिया आहे तर तो त्यांचा क्रायटेरिया तो पण ते चेक केला. जसं मी आता तुम्हाला सांगितलं की त्यांचे जे पॅकेजेस आहेत ते पॅकेजेस त्यांचे जे अंडर ग्रॅज्युएट आहेत त्यांना 9 LPA ऑफर करता येते. जे त्यांचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालं आहे त्यांचं 11.5 ते ऑफर करताय. जर डिजिटल असेल तुमचं समजा डिजिटल अंडर ग्रॅज्युएशन हे तर हे सगळं पॅकेज वगैरे आहे. निंजा तुम्ही सगळं हे गो थ्रू करा, तुम्हाला पॅकेज वगैरे पूर्ण डिटेलमध्ये कळेल. त्यानंतर जसं मी आता सांगितलं की पार्ट 1 आणि पार्ट ए आणि पार्ट बी तर इथे न्यूमेरिकल, वर्बल, रिजनिंग तर हे टोटल आहेत 190 मी 180 190 बोललो तर 190 मिनिट्सची एक्झाम आहे ती. त्यानंतर तुम्ही हे त्यांच्या तुमचा जो काही क्रायटेरिया आहे तो जर तुमचा म्हणजे सेट होत असेल तरच तुम्ही अप्लाय करा. हे तुम्ही त्यांनी नोट वगैरे सगळं प्रोव्हाइड केलं आहे. तर ही त्यांची साईट आहे, गो थ्रू करा, अप्लाय करा. आणि अजून एक दुसरी म्हणजे त्यातूनच एक साईट आहे करिअरच्या अंडरमध्ये जर तुम्ही ते गेले ना तरी ते बघा रजिस्ट्रेशन एंड डेट. सो रजिस्ट्रेशन एंड डेट लास्ट डेट 10 डेजच राहिले आहे. ज्यांनी आतापर्यंत अप्लाय केलं त्यांचं ठीक आहे, पण ज्यांनी नाही केलं आणि त्यांना जॉबची ऑपॉर्च्युनिटी पाहिजे आहे त्यांनी अप्लाय करू शकता. आणि तुमची जी टेस्ट होणार आहे ती होणार आहे 14 फेब्रुवारी 2050. दोन्ही पण फ्रायडेलाच आहे. तुम्ही इथे जाऊन डायरेक्टली रजिस्टर करू शकता. ओके. सो अशी आहे प्रोसेस. तुम्ही पूर्ण अजून गो थ्रू करा, त्यांचा क्रायटेरिया चेक करा, सिलेबस चेक करा, त्यांचे एक्झाम कशी होणार आहे, काय होणार आहे ते टोटल तुम्हाला सगळं त्यांच्या साईटवरती भेटेल. ते टोटल तुम्ही चेक करा आणि अप्लाय करा. आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला ही इन्फॉर्मेशन कशी वाटली. आणि आपण जो TCS जे कंपनीचं जे रिव्ह्यू केला आहे पूर्ण हायरिंग आणि त्यांचा रिव्ह्यू हा तुम्हाला कसा वाटला मला नक्की फीडबॅकमध्ये सांगा. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. टिल देन, बाय बाय.